नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. नवीन धोरणाची स्वस्त दराची वाळू बांधकाम धारकांना मिळणार कधी? बांधकाम धारकांची प्रतीक्षा शिगेला. 2 वर्षापासून रखडलेले वाळू घाटाचे लिलाव यावर्षी झाले, मात्र अद्यापही बांधकाम धारकांना वाळू मिळत नसल्याने चोरट्या मार्गाने घेतलेल्या वाळूला 7 ते 8 हजार मोजावे लागतात. मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदी पात्रातील वाळू उपसा व वाळू वाहतुकीला 2 वर्षापासून शासनाने मान्यता दिली नव्हती. मात्र यावर्षी शासनाच्या नवीन धोरणानुसार बांधकाम धारकांना शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कमी दरात वाळू मिळणार होती, मात्र अद्यापही मिळत नाही. 2-3 दिवसापूर्वी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र संबंधित ठेकेदाराने डेपोच्या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाची अंमलबजावणी केली नाही. यामध्ये डेपोच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, वाळूच्या संरक्षणासाठी तार फिनिशिंग, वजन काटा, सुसज्ज ऑफिस असणे गरजेचे असताना अगोदरच महसूल प्रशासनाने सदरील ठेकेदारास ताब्यात दिला कसा, हा चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्णा नदी पात्रातून 10 ठिकाणी वाळू घाटाचे लिलाव झाले असून ते कोणत्याही यंत्राचा वापर न करता मनुष्यबळानेच उत्खनन करायचे आहे, अशा स्पष्ट सूचना शासन आदेशात नमूद आहे. मात्र महसूल प्रशासन व ठेकेदार नेमक्या कुठल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळतात हे बघावे लागेल. यावर्षी वाळू घाटातून उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर जीपीएस प्रणाली आवश्यक असून ज्या वाहनास जीपीएस प्रणाली जोडलेली नसेल ते वाहन वापरता येणार नाही. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बांधकाम धारकांना वाळू मिळणार असल्याने महसूल प्रशासन व ठेकेदार नेमकी वाळू कशी पुरवतात हे समजेलच. विशेष बाब म्हणजे शासनाने ज्या वाळू घाटातून वाळू उत्खननाला परवानगी दिली आहे त्याच वाळू घाटातून चोरट्यांनी हजारो ब्रास वाळूची अवैध उत्खनन करून वाहतूक केली आहे. लिलावधारक ठेकेदारास लवकर वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना असताना सर्वसामान्य बांधकाम धारकांना शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त वाळूची प्रतीक्षा अजून किती दिवस करावी लागेल हे पाहावे लागेल. मंठा तालुक्यात एकूण 10 वाळू घाटाचे लिलाव झाले असून वाळू साठा करण्यासाठी 4 वाळू डेपोची परवानगी दिली आहे. त्यात टाकळखोपा 12,649 ब्रास, तळणी 25,969 ब्रास, सासखेडा 18,868 ब्रास व वझर सरकटे येथे 14,133 ब्रास वाळू साठा करून त्याची ऑनलाईन नोंदणी करून विक्री करण्याचे आदेश आहे. विशेष म्हणजे यावर्षी स्थानिक ठेकेदारांना एकही वाळू घाट मिळाला नसल्याने त्यांचे व्यावसायिक नियोजन विस्कटले आहे. 2 वर्षापासून वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने कितीही निगराणी ठेवली तरी वाळू माफियांना रोखता आले नाही. मात्र यंदा वाळू घाटाचे लिलाव झाले असून वाळू डेपोचा ताबा दिला आहे. सर्व यंत्रणा सज्ज झाल्यावर वाळू उपसा सुरू होऊन लवकरच बांधकाम धारकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होणार असल्याची माहिती तळणी मंडळ अधिकारी भगवान घुगे व तलाठी MP साळवे यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज, मंठा.